महत्त्वाची बातमी जेडपीमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याचे प्रकरण 50% मर्यादा ओलांडून निवडणुका घेण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे। अंतिम सुनावणी होईपर्यंत निवडणुका घ्या म्हणणं उचित नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये यावर सुनावणी होत आहे आणि सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाकडून आता 2 दिवस निश्चित करण्यात आले आहेत। राहिलेल्या निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित आहेत। ज्या जिल्हा परिषदांनी 50% मर्यादा ओलांडलेली आहे त्या निवडणुका घेण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे। अंतिम सुनावणी होईपर्यंत निवडणुका घ्या असं म्हणणं उचित नाही असं कोर्टाने म्हटलंय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, कोर्टाने नेमकं काय म्हटलंय? निखिला, खरं तर ज्या जिल्हा परिषदांमध्ये आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढे गेलेली आहे त्या निवडणुका आता अनिश्चित काळासाठी स्थगित झालेल्या आहेत किंवा त्या घेण्यास कोर्टाने परवानगी दिलेली नाहीये। राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं असं होतं की ज्या प्रकारे नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढेही ओलांडली आहे, मात्र आम्ही तो तुमच्या अंतिम निर्णयाला जो अंतिम निकाल असेल त्याला बांधील ठेवून त्या निवडणुका तशा पद्धतीने घेतलेल्या आहेत, तशाच पद्धतीनं या राहिलेल्या निवडणुका घेण्याची परवानगी आम्हाला द्यावी अशा पद्धतीची विनंती खरं तर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाकडे केलेली होती, पण कोर्टानं स्पष्टपणे त्याला नकार दिलेला आहे। कोर्ट म्हणाला आहे की जोपर्यंत 50%ची मर्यादा ओलांडण्याच्या 50%च्या आरक्षण मर्यादा विषयावर जोपर्यंत अंतिम निकाल होत नाही तोपर्यंत निवडणुका घेणं उचित ठरणार नाही। त्यामुळे आता तातडीनं निवडणुका घ्यायला कोर्टाने स्पष्टपणे नकार दिलेला आहे। त्याच्यामुळे आता ह्या निवडणुका ज्या आहेत त्या ज्यावेळेस कोर्टाची सुनावणी 50%च्या आरक्षणाच्या अनुषंगाने होईल त्यानंतर राज्यातील बाकीच्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या होणार आहेत। मित्र, दुसरा महत्वाचा मुद्दा, कोर्ट असंही म्हणाले की युक्तिवादासाठी आम्ही 2 दिवसांचा वेळ राखून ठेवू, पण तो युक्तिवाद कधी होणार आहे हे कोर्टाने स्पष्ट केलेलं नाहीये। त्यामुळे युक्तिवादाची तारीख कोर्ट काय देतं आणि त्या तारखेच्या नंतर युक्तिवाद झाल्याच्या नंतर त्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल। नक्कीच, धन्यवाद प्रमोद एकूणच माहितीबद्दल।